काल ज्या पद्धतीनं जी बातमी समोर आली की सुप्रिया सुळे यांचा मोबाईल फोन हॅक करण्यात आला आणि त्यामध्ये काही पैशांची मागणी करण्यात आली आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुद्धा अशा पद्धतीनं मेसेज जे आहे त्यांच्याकडे गेले होते। खासदार सुप्रियाताई सुळे यांचा फोन हॅक होणे अतिशय गंभीर बाब आहे। काल त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं की लोकसभेमध्ये बजेटवर प्रश्न विचारल्यानंतर श्री सुळे यांना इन्कम टॅक्सची नोटीस देखील आली। काल त्यांचा फोन हॅक झाला आणि अशा पद्धतीने विरोधी पक्षाच्या नेत्यांचा फोन हॅक होणं ही गंभीर बाब असल्याचं मला वाटतं। केंद्रातल्या सरकारने पिगॅसिस नावाचं एक सॉफ्टवेअर मागे याच्या संदर्भात काहीतरी भूमिका घेतली होती। आता लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीआधी हा पिगॅसिस सॉफ्टवेअर परत ऍक्टिव्ह झाला की काय अशी शंका आमच्या मनात येते। सर, एक बार फिर विरोधी दलों के फोन हैक होने का मसला जो है तूल पकड़ रहा है। सुप्रिया सुले जी जो कि लोकसभा मेंबर हैं, उनका फोन हैक होने की जानकारी सामने आई। क्या आप इसे एक महज साइबर फ्रॉड की तरह देख रहे हैं या फिर इसके पीछे कुछ पॉलिटिकल मोटिव भी देख रहे हैं? विपक्ष की बड़ी नेता है सुप्रिया सुले जी और उनका फोन हैक होना कोई छोटी बात नहीं, इसको बहुत ही ज्यादा गंभीरता से लेने की आवश्यकता है। भारतीय जनता पार्टी का केंद्र की जो सरकार है बार बार विपक्ष के नेताओं के ऊपर किसी न किसी प्रकार से नजर गड़ाए रखती है, किसी न किसी इंटेलिजेंस एजेंसी हो या किसी और अन्य प्रकार से हो। सुप्रिया सुले ने जी ये भी कहा कि बजट के ऊपर बात करने के बाद पार्लियामेंट में उन्होंने जो विषय रखा तो उनके पति श्री सुले जी को इनकम टैक्स की नोटिस भी आई और कल उनका फोन व्हाट्सएप अकाउंट हैक हुआ। उसमें से कुछ मैसेजेस वायरल हुए, क्या मैसेजेस वायरल हुए तो मैं जानता नहीं, लेकिन लोकसभा चुनाव के बाद अब विधानसभा चुनाव आने को है और इस प्रकार से सुप्रिया सुले जी का फोन हैक होना, क्या ये पिगैसिस का एक प्रकार है, ऐसा संशय हमको आना स्वाभाविक है। भारतीय जनता पार्टी समर्थक आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केलं की मला जर मतदान केलं नाही तर लाडली बहीण योजनेतनं दिलेले 1500 रुपये मी परत घेणार। रवी राणाजी, हे पैसे तुम्ही देतायत का? तुमच्या घरातले पैसे आहेत का? हे पैसे महाराष्ट्र शासनाचे आहेत आणि हे पैसे महाराष्ट्र सरकार देत आहे। तुमचे मुख्यमंत्री किंवा तुमचं पक्ष किंवा शिवसेना पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी हे पैसे देत नाही, हे पैसे महाराष्ट्र सरकार देत आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला निवडून द्या, अन्यथा तुम्ही पैसे परत मागाल, परत घ्याल, अशा पद्धतीचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे। मतदारांना भयभीत करणारं हे वक्तव्य आहे। मतदारांना चुकीच्या पद्धतीने राजकारणाच्या दृष्टिकोनातून मतदान मागण्यासाठी हे केलेलं वक्तव्य, म्हणजे पैसे द्या, घ्या आणि मतदान करा, पैसे म्हणजे मतदान नाही केलं तर पैसे परत घेऊ, अशा पद्धतीचं वक्तव्य मला वाटतं ह्याची दखल निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे। ठाकरेंची शिवसेना फोडून शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून काहीच उपयोग झाला नाही। ह्या दोन्ही पक्षाची मतं भारतीय जनता पार्टीला ट्रान्सफर झाला नाही, असा आत्मबोध राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना झाला। वास्तविक फोडाफोडीचं राजकारण फडणवीस साहेब तुम्ही केलंच कशाला, हा प्रश्न महाराष्ट्राची जनता तुम्हाला विचारत होती आणि त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून दिलेलं आहे। आता तुम्ही फोडाफोडीचं राजकारण केलेलंच आहे, त्याच्यामुळे आगामी विधानसभेमध्ये देखील कुठलीच मतं ट्रान्सफर होणार नाही। किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना RSSची तरी मतं पडतात का, असाही प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे।